मनसेची रायगड जिल्हा कार्यकारिणी बैठक संपन्न। मनसेची रायगड जिल्हा कार्यकारिणी बैठक मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली पेण येथे संपन्न झाली। या बैठकीला संपर्क प्रमुख योगेश परुळेकर, राजेश येरुणकर, अवधूत चव्हाण, जिल्हाध्यक्ष बाळाशेठ म्हात्रे, महिला अध्यक्ष छाया शिंदे, दिलीप पाटील, मनोहर पाटील, हर्षा पाटील, नागेश गावंड यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। सदर बैठकीत जिल्ह्यातील इच्छुक कार्यकर्त्यांच्या पदासाठी मुलाखती घेण्यात आल्या। मनसेने नवीन कार्यकारिणी निवडण्याचा निर्णय घेतला असून त्याच अनुषंगाने नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत। या संदर्भात पेण येथे जिल्हा कार्यकारिणीची बैठक पार पडली। या बैठकीत जिल्हानिहाय मध्य रायगड, उत्तर रायगड, दक्षिण रायगड याचा पक्षाच्या कामाचा आढावा घेण्यात आला। यावेळी बोलताना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी जिल्ह्यातील मनसेची ताकद वाढीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची नव्याने बांधणी करण्यात येत आहे। त्यासाठी पक्षावर प्रेम असणाऱ्या नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे। त्यासोबतच जे पक्षासोबत पूर्वीपासून आहेत त्यांनाही नवीन नियुक्तीमध्ये स्थान दिले जाणार आहे असे सांगितले। प्रतिनिधी किरण बांधनकर सह तेज मराठी न्यूज, पेण, रायगड। तर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जी झालेली होती त्या सगळ्यांची आज रायगड जिल्ह्याची संपूर्ण कार्यकारिणीची आज बैठक इथे पार पडली। येणाऱ्या दिवसांमध्ये पक्ष बांधणी कशा प्रकारे झाली पाहिजे, त्यासाठी काय काय उपाययोजना करायच्या आहेत, एकंदर रायगड जिल्ह्याची परिस्थिती काय, येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची तयारी, या सगळ्या विषयावर व्यापक चर्चा आज आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांबरोबर झाली। तालुका स्तरावरच्या ज्या कालच्या नियुक्त्या करायच्यात आणि तालुका अध्यक्षांच्या करायच्यात त्या संदर्भातल्या मुलाखती सुद्धा आज माझ्याबरोबर माझे सहकारी योगेश परुळेकर, राजेश येरुणकर, आमचे जिल्हाध्यक्ष म्हात्रे साहेब आणि बाकी सर्व सहकारी आज आम्ही यासाठी मुलाखती सुद्धा त्यांच्या घेतो। या संदर्भातले विस्तृत नियोजन काय पुढचं करायचं आहे, अशा पद्धतीने पक्षवाढीसाठी काय काय विषय घेणं आवश्यक आहे, काय काय आज लोकांना ज्या रायगड मधले जे लोक आहेत, जे नागरिक आहेत, त्यांना काय काय समस्या आहेत, कशा प्रकारे रायगडमध्ये काम केलं पाहिजे, या संदर्भातली सगळी विस्तृत चर्चा आणि आगामी याच्यातलं प्लॅनिंग हे